केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचे विस्तृत साहित्य तंत्रज्ञानाचा उपयोग करून जतन करण्याचे आवाहन केले आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे समदृष्टी, क्षमता विकास आणि संशोधन मंडळ तसेच श्री संत गुलाबराव महाराज संस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। संत गुलाबराव महाराजांनी 130 हून अधिक पुस्तकांच्या माध्यमातून समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे। गडकरी म्हणाले की त्यांचे ज्ञान नवीन पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। जन्माने अंध असूनही महाराजांनी आत्मविश्वासाने उच्च दर्जाचे साहित्य निर्माण केले, ज्यामुळे माधान ही संदेश देणारी भूमी बनली आहे। गडकरींनी पुढे सांगितले की समाजाच्या भौतिक प्रगतीसोबतच त्याला दिशा देण्यासाठी संतांचे ज्ञान जतन करणे आवश्यक आहे। त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराजांच्या 130 पुस्तकांचे दृकश्राव्य माध्यमांद्वारे जतन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून हे ज्ञान पिढ्यानपिढ्या समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल। या कार्यक्रमात संत गुलाबराव महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, सक्षमचे अध्यक्ष विजयसिंह मोहता, संत गुलाबराव महाराज संस्थानचे अध्यक्ष अरविंद मोहोड, सचिव साहेबराव मोहोड, जयप्रकाश गिल्डा आदी उपस्थित होते। या प्रसंगी गडकरी यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला आणि पहिला ज्ञानेश कन्या पुरस्कार अमरावती येथील दृष्टिबाधित संघाला प्रदान करण्यात आला। यावेळी संस्थानच्या वतीने गडकरी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सक्षमच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। गुलाबराव महाराजांचं वर्णन लहानपणी केलं होतं की ते ज्ञानचक्षू, ज्ञानेश्वर कन्या आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढं मोठं पुस्तकाच्या रूपाने ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलं आहे की त्याची कल्पना करू शकत नाही। तिने मला सांगितलं की एक प्रकारचा हा चमत्कार आपल्या इथले वेद, उपनिषद, धर्म, संस्कृती, आयुर्वेद, संगीत असा कुठलाही विषय नव्हता की ज्याच्यावर महाराजांचं अध्ययन नव्हतं। खरं म्हणजे एक गोष्ट विशेष रूपाने समजण्यासारखी आहे आणि आजच्या संमेलनामध्ये या ठिकाणी घेण्याचं जे औचित्य आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना संपूर्ण समाजाला प्रभावित करणारं ज्ञानाचं भांडार संत गुलाबराव महाराज यांनी आपल्याला दिलं। खरं म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असताना हे कसं दिलं, हा एक दैविक चमत्कार आहे। पण त्याचबरोबर जर असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने तर अध्ययन करत असताना कितीही कठीण प्रश्न आणि समस्या असतील तरी त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो। हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनात सिद्ध करून दाखवलं। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।